खऱ्या अर्थाने बावनकुळे साहेबांचं जे आपले रेव्हेन्यू मिनिस्टर आहे त्यांचे आभार मानायसाठी म्हणून आज ही प्रेस कॉन्फरन्स मी घेतलेली आहे। शासनाने चांगलं काम केलं तो विरोधक म्हणून त्याच्यात उगीच विरोध करायचा ही भावना आमची नाही। चांगलं काम केलेलं आहे। काल 1053 एकर जे MRT कोर्टाने जी प्रायव्हेट फॉरेस्ट जागा होती ती एका डेव्हलपरला दिली होती। ह्या डिसिजनला रेव्हेन्यू मिनिस्टरनी बावनकुळे साहेबांनी मागच्या ऑक्टोबरमध्ये अपहेल्ड केलेली आणि डिफॉरेस्टेशन करून ती जागा एका मूळ मालकाला दिली होती। आता सांगायचं असं की गेले 50 वर्ष ही केस चालू होती। त्याच पद्धतीने 193 एकर्स पण 50 एकर चालू होती। मी मुद्दामून आपल्याला आज या ठिकाणी बोलवलेलं आहे की दोन्ही केसमध्ये साम्य आहे। एक 193 एकर्स आणि एक 1053 एकर। साम्य काय तर गेले 50 वर्ष दोन्ही लोक केस लढत होते। दोन्हीकडे प्रायव्हेट फॉरेस्ट लागलेलं। 193 एकर्सलाही MRT कोर्टाने मालकाच्या बाजूने निर्णय दिला आणि 1053 एकरमध्ये पण MRT कोर्टाने मालकाच्या बाजूला निर्णय दिला। आता फरक असा आहे की 193 एकर्स जेव्हा TDR घोटाळा सिटीजन्स फोरम रस्त्यावर उतरले, आमच्यासारखे राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले, तेव्हा त्यांना एक कळून चुकलं रेव्हेन्यू मिनिस्टरांना की जर 193 एकरमध्ये एवढा तमाशा होऊ शकतो तर 1053 एकर जर खरंच डिफॉरेस्ट केलं तर काय होईल। पण एक चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे। आम्ही समाधानकारी आहोत आणि त्यांनी ही जागा परत फॉरेस्टला दिली। पण मला एक प्रश्न मनात आहे की ज्या पद्धतीने रेव्हेन्यू मिनिस्टरनी 1053 एकर जमिनीचं अशा पद्धतीने केलं त्याच पद्धतीने 193 एकरचं का नाही केलं हा प्रश्न आमच्यासमोर आहे। आता हा जो मालक आहे 1053 एकरचा तोही हायकोर्टामध्ये गेलेला आहे आणि म्हणून मुद्दामून मी आपल्या सगळ्यांना बोलवलेलं आहे। जो निष्काळजीपणा फॉरेस्टनी हायकोर्टात दाखवला तो आता दाखवता कामा नाही, नाहीतर 6 महिन्यानंतर ये रे माझ्या मागल्यास होईल। आपण आपली भूमिका मांडली पाहिजे हायकोर्टात। जर फॉरेस्टनी मांडली असता जे 193 एकरमध्ये जे शासन सांगतं की हायकोर्टाचा निर्णय आम्ही काय करू, तशी वेळ येऊ नये। आमचं लक्ष ह्या केसवर असणार आहे। मोडस ऑपरेंडी दोघांची सेम आहे। MRT कोर्टमध्ये जिंकायचं 50-50 वर्ष जुन्या केसा, अपील करायचं हायकोर्ट। शासनाने आपली बाजू भक्कमपणे मांडायची नाही आणि हायकोर्टाचा निकाल आला की ठाणेकरांच्या डोक्यावर तो निकाल बंधनकारक असतो। म्हणून आमचं लक्ष आहे। चांगला निकाल रेव्हेन्यू मिनिस्टरनी दिलाय त्याचं आभार अभिनंदन। पण हायकोर्टमध्ये मालक गेलेला आहे आणि तिकडे भक्कमपणे त्यांनी त्यांची बाजू मांडली पाहिजे। याच्यासाठी सर एका निष्काळजीपणा म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, कारण की ज्याप्रमाणे तुम्ही म्हणता की जे निष्काळजीपणा दाखवला तो निष्काळजीपणा तुमचे मानतो हे तुम्हाला लक्ष असणार नेमका निष्काळजीपणा तुम्हाला कशावरून मानायचा? निष्काळजीपणा हा फॉरेस्टचा आहे आणि 100% आहे। 50 वर्षानंतर केस हरलेली असताना तुम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये का नाही गेला याचं उत्तर अजूनपर्यंत मिळालं नाही। मागे आम्हाला सांगण्यात आलं की 193 एकरच्या अगेन्स्ट आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये निकालाच्या विरोधात जाऊ, पण अजून देखील ते गेले नाहीत। आम्ही गेलेलो, आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये गेलेलो आहे। त्या तारखा येत्या आठवड्यात तुम्हाला आम्ही सांगू। साम्य तुम्हाला मी सांगतो, दोन्हीकडे 50 वर्ष केस लढले, दोन्हीकडे MRT कोर्टनी त्यांच्या बाजूनी ऑर्डर दिल्या। एकीकडे आता दोन्हीकडे हायकोर्टात गेलेले आहेत। एक हायकोर्टाची ऑर्डर आलेली आहे, आता दुसरी हायकोर्टाची ऑर्डर आली तर आपण काय करायचं ठाणेकरांनी? मी लोकसत्तेचा आभारी आहे। जेव्हा रेव्हेन्यू मिनिस्टरनी MRT कोर्टाचं जे ओपिनियन होतं ते मान्य केलं तेव्हा लोकसत्तेने एक फ्रंट पेज न्यूज लावली आणि लोकांना जागा केलं। पण माझ्यासारखी लोक रस्त्यावर उतरली आणि मला आठवतंय माझा एक शब्द त्यावेळेस होता की 1053 एकर म्हणजे हिरानंदानी इस्टेटच्या चौपट डेव्हलपमेंट होणार संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये। माझ्यासारखे सिटीजन्स फोरम उतरले, खूप लोक उतरले आणि
त्या प्रेशरपायी आणि तेव्हा महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेलं त्या प्रेशरपायी मी ठामपणे सांगतो रेव्हेन्यू मिनिस्टरने त्यावेळेस स्टे दिला आणि स्टे दिल्यानंतर आता त्यांनी ते ऐकून घेतलं आणि आता ते ॲज इट इज केलं. मागे सुद्धा हायकोर्टमध्ये 193 एकरचं प्रकरण केलं होतं, मात्र महापालिकेने विड्रॉ केली केस. अशाच प्रकारची भीती आपल्याला याही केसमध्ये वाटते. बघा, महापालिकेचं तुम्हाला मी सांगतो, जेव्हा हायकोर्टमध्ये केस होती तेव्हा जायला कोण पाहिजे होतं, तर जायला पाहिजे होतं फॉरेस्ट, पण फॉरेस्ट गेलंच नाही. हायकोर्टमध्ये हरल्यानंतर जेव्हा हायकोर्टचे निर्देश आले की 21 दिवसात यांना TDR द्या, तेव्हा त्याला चॅलेंज कोणी करायला पाहिजे होतं सुप्रीम कोर्टमध्ये, तर फॉरेस्टने ते चॅलेंज करायला पाहिजे होतं. पण फॉरेस्टने ते चॅलेंज केलं नाही, TMCने चॅलेंज केलं आणि TMCने तारीख यायच्या आधीच कन्सेंट दाखल केलं. त्यामुळे 100% संशयास्पद विषय आहे. फॉरेस्टने का चॅलेंज नाही केलं? आणि आता आपण सांगतोय आपल्या माध्यमातून की सगळ्यांचं लक्ष याच्याकडे. उद्या येऊन आम्हाला सांगू नका की आम्ही हायकोर्टमध्ये हरलो. आज मेन प्रश्न हाच आहे की 193 एकर्स तुम्ही का चॅलेंज नाही करत आहात सुप्रीम कोर्टमध्ये? आहे ना सुप्रीम कोर्ट. आणि तुम्हाला सगळ्यांना आठवण करून देतो की सौरभ राव साहेबांनी महानगरपालिकेच्या महासभेमध्ये पटलावर उत्तर दिलं की मी 6 वेळा फॉरेस्टला रिमाइंड केलं, पण ते सुप्रीम कोर्टमध्ये गेले नाही. याच्यावरूनच समजून जा. कोणाचा दबाव आहे का की वनविभाग का जायला तयार नाही? मला असं वाटतं वनविभागावर दबाव आहे का किंवा नाही आहे हा प्रश्न मी उत्तर देऊ शकत नाही, पण वनविभाग जात नाही हे तर नक्की आहे. आणि हा प्रश्न तुम्ही त्यांच्या मंत्र्यांना विचारला पाहिजे. पण सर, ज्याप्रमाणे तुम्ही जे वनमंत्री आपले ठाण्यातले वनमंत्री नाही जे आहे त्यांना तुमच्याकडून काय म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांची भूमिका पुढे स्पष्ट झालेली नाही. ते फक्त प्रेस कॉन्फरन्समध्ये असं सांगतात की आम्ही त्याच्यावर प्रामाणिकपणे काम करू. तेच भूमिका होत नाही. विषय कसा आहे की त्यांनी भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. त्यांची भूमिका 193 एकर्समध्ये त्यांनी स्पष्ट केली नाही आणि नुकसान ठाणेकरांचं झालं. 100 एकरवर TDR दिला हा एक भाग आहे, पण राहिलेल्या 93 एकरचं डेव्हलपमेंट होणार आहे. म्हणजे 88 लाख स्क्वेअर फूट TDR लोड होणार आहे या शहरामध्ये. आणि जी डेव्हलपमेंट 93 एकरची होणार आहे, काय वाट लागणार आहे? आज आपल्याकडे पाणी नाही आहे आणि सगळ्या गोष्टीची वाट लागलेली असताना एवढं झालेलं आहे. 1053 एकरचं जर असं झालं आणि यांनी मांडणी चांगली केली नाही आणि कोर्टाने जर आपल्या विरोधात निकाल गेला आणि ते गेलेले आहेत हायकोर्टात, तर तुम्ही समजून जा काय होणार. त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि त्वरित सर्वात चांगला जर कोणी लॉयर असेल, अगदी जनक दारकासारखा, त्याला अपॉइंटमेंट इमिजिएटली केली पाहिजे. नाही, ह्याच्यावर TDR मिळू शकणार नाही. कारण काय, ज्या 193 एकरचं प्लॅनिंग होतं ना ते खूप 10 वर्षापूर्वीपर्यंत केलेलं. जेव्हा याच्यावर फॉरेस्टचं नाव लागलेलं तेव्हा ह्याच्यावर पार्कचं रिझर्वेशन टाकलेलं. मला वाटत नाही इकडे पार्कचं रिझर्वेशन अजूनपर्यंत रेडी टाकलं. त्यामुळे ती जे 193 एकर केलं ते 10 वर्षाची त्यांची मेहनत होती. उलट सुलट त्याचं कसं त्याच्यातनं प्रॉफिट काढायचं आहे त्यांचं प्लॅनिंग तेव्हापासून होतं. यांचंही काहीतरी असेल ते आता येणाऱ्या काळात आपल्याला कळेल. एकरच्या निर्णयासंदर्भात महसूल मंत्र्यांचे वनविभागाने आभार मानले. त्याचप्रमाणे या निर्णयाला धरून 193 एकरच्या बाबतीत सुद्धा निर्णय व्हावा यासाठी वनविभागाकडे आपण काही पाठपुरावा करणार आहात? मी तुम्हाला सांगतो, आता वनविभाग काय करू शकतं? हायकोर्टाची एकदा डायरेक्शन आल्यानंतर वनविभाग काय हायकोर्टाच्या वरती नाही. पण वन विभागाला मी अजूनही सांगतो की जर माझ्यासारखा किंवा आमचा गटनेता अभिजित पवारसारखा सुप्रीम कोर्टमध्ये गेला आहे तर वन विभागाने जायलाच पाहिजे. आणि मला असं वाटतं इथनं उठून तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही त्या केसमध्ये नाही गेला, पण ह्या केसमध्ये तरी तुम्ही हायकोर्टमध्ये प्रॉपरली लढणार आहात की नाही. साहेब, ह्या प्रकल्पांतर्गत भरपूर झाडं तोडली जातात. वन विभागाप्रमाणे वृक्ष प्राधिकरण समितीने देखील याच्यामध्ये हस्तक्षेप करायला हवा, मात्र त्यांच्याकडून प्रतिक्रिया येईल. सर, अजूनपर्यंत 1053 एकरमध्ये तर वृक्षतोड झालेली नाही आणि आता होणार नाही, कारण काय एक चांगला निकाल काल आला. पण 193 एकरमधला जो 93 एकरचा पट्टा आहे त्याच्यात वृक्षतोड सुरू झालेली आहे. आणि अनफॉर्च्युनेटली आम्ही बोंबाबोंब करतोय की आपल्याकडे अजून वृक्ष प्राधिकरणाची समितीच नाही. आज मेंटल हॉस्पिटलमध्ये 1200 झाडं तोडली, त्यात हेरिटेज झाडं तोडली. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, जागेवर गेलो, पोलीस स्टेशननी पत्र लिहिलं महानगरपालिकेला की खरंच जर विदाऊट परमिशन झाडं तोडलेली असतील तर त्यांच्यावर केस टाका. परमिशन घेतलेली नव्हती तरीही त्यांच्यावर केस काही पडली नाही.
त्यामुळे महानगरपालिकेवर आमचा काय खूप विश्वास आता उरलेला नाही. वृक्ष प्राधिकरणवर तर त्याच्याहूनच जास्त. ओके. परत लो. महसूल मंत्री असं म्हणाले की 140 कोटी जो काही हे रजिस्ट्रेशनचा खर्च आहे तो बुडू देणार नाही असं म्हणाले होते. रेडी सर, महसूल मंत्री बावनकुळे ठाण्यामध्ये होते. त्यांना 193 एकर TDR संदर्भात विचारलं असता 140 कोटीचा महसूल बुडतोय. तर त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की हा जो महसूल आहे हा आम्ही कदापि बुडू देणार नाही, त्याच्याकडून वसूल करू. 1 रुपया बुडू देणार नाही असं त्यांनी म्हटलं. मी त्यांचं अभिनंदनच करतो की जर त्यांची भावना ही असेल तर ती ठाणेकरांच्या हिताचीच आहे. पण मग त्यांनी त्याच्यावर काय केलं? माझं तर असं स्पष्ट मत आहे की एक व्हाईट पेपर ह्या 193 एकरवर रेव्हेन्यू आणि फॉरेस्टने काढावा, म्हणजे ठाण्यातल्या नागरिकांना कळेल. दुसरं माझा स्पष्ट एक हे आहे की त्याच्यावर पार्कचं रिझर्वेशन होतं, पण आयुक्तांनी पत्र असं लिहिलं की त्याच्यावर बायोडायव्हर्सिटी पार्क करू. बायोडायव्हर्सिटी पार्क जर केली तर रस्ते वगैरे बाकी गोष्टी करता येणार नाही आणि बायोडायव्हर्सिटी म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्कला ते चांगलं होईल. पण मग बायोडायव्हर्सिटी पार्कला TDR फक्त 112 कोटीचा मिळाला असता, पण पार्कला 2800 कोटीचा TDR मिळतोय. मग जर तुम्ही बायोडायव्हर्सिटी पार्कच तिथे ठेवणार असाल तर 112 कोटीचाच TDR द्या ना त्यांना, 2800 कोटीचा का देत? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.